हॅलो स्टुडंट्स, आज आपण परत युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. याआधी आपण काही क्वांटिटीच्या डायमेन्शन्स आपण काढलेले आहेत. आज सुद्धा आपण त्या डायमेन्शनची प्रॅक्टिस करूया, म्हणजे जेणेकरून या टॉपिकवर असलेले 4 मार्क आपल्याला मिळतील. हा जो टॉपिक आहे, हे जे युनिट आहे, हे नीटलाही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि जेईला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बरेचसे आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी घेतल्या, ज्याचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डायमेन्शन्स काढले. आता काही अशा फिजिकल क्वांटिटीज आहे ज्याचे आज आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत. आता उदाहरण जर घेतलं आपण तर आपण एनर्जी संदर्भात बोलत होतो. तर ही जी एनर्जी आहे ही कायनेटिक एनर्जी आहे. काल आपण वर्कचं डायमेन्शन काढलं, त्याच्यानंतर पॉवरचं डायमेन्शन काढलं, त्याच्यानंतर प्रेशर सुद्धा काढलं आपण. पण एनर्जी जर असेल तर एनर्जीसाठी काय डायमेन्शन लिहायचं हा बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो. मग एनर्जीसाठी डायमेन्शन काढण्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन काढण्यासाठी सर्वात प्रथम त्याचा फॉर्म्युला आपण लिहावा हे आपल्याला माहिती आहे. कारण मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं आहे की कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर सर्वात आधी त्याचा फॉर्म्युला लिहा. पण एक गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, विदाऊट फॉर्म्युला तुम्हाला एकाही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढता येणार नाही. तर कायनेटिक एनर्जी आहे 1/2 mv². याच्यामधला 1/2 जो आहे हा काय आहे, नंबर आहे. मग हा जो नंबर असेल तर हा काय असतो, डायमेन्शनलेस. हा जो नंबर आहे काय, डायमेन्शनलेस, म्हणजे कोणत्याही नंबरला डायमेन्शन अजिबात नसते. मग आता उरलेल्या टर्म कोणत्या, उरलेले पॅरामीटर कोणते, तर एम म्हणजे मास आहे आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी. पण एम मासचं जे डायमेन्शन आहे ते आहे m1 इंटू व्ही. व्हीचं डायमेन्शन कालच आपण काढलं m0, किंवा डायरेक्टली तुम्ही L1 t-1 लिहिलं तरी चालेल. फिर हे जे वेलॉसिटीचं डायमेन्शन आहे L1 t-1, आता या वेलॉसिटीच्या डायमेन्शनचा इथं स्क्वेअर करावं लागेल, कारण फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर आहे म्हणून आपण या टोटल ब्रॅकेटचा काय करू, स्क्वेअर करू. आता m1 L1, आता L1 1 इंटू 2 किती होतील, L2 t, -1 इंटू 2 -2, म्हणजे आपल्याला बघा कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन किती मिळेल, m1 L2 t-2. आता जर विचार केला तर कुठल्याही बॉडीला जर ती बॉडी मोशनमध्ये असेल तरच तिला काय असेल, कायनेटिक एनर्जी असेल. फॉर एक्झाम्पल, I am moving towards you like this. Suppose I am in motion. Then which type of energy I have? Kinetic energy, definitely, because you can say, sir, you are in motion. So that's why if any object it is in motion, then definitely kinetic energy is there. तुम्ही म्हणणार सर कुठलाही वस्तू जर मोशनमध्ये असेल, मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल तर डेफिनेटली तिथं कायनेटिक एनर्जी असते. आणि कायनेटिक एनर्जी कशी काढणार त्या ऑब्जेक्टची, तर हा फॉर्म्युला वापरून 1/2 mv², हा फॉर्म्युला वापरून आपण त्याचं डायमेन्शन सुद्धा काढू शकतो. तर हा फॉर्म्युला वापरून याचं डायमेन्शन किती आलं, m1 L2 t-2. आता प्रश्न येतो, कायनेटिक एनर्जी काढल्यानंतर आपल्याला प्रश्न येतो की पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची. बऱ्याच जणांना माहिती असेल पोटेन्शियल एनर्जी काय असते ती. कुठलाही ऑब्जेक्ट जर स्थिर ठेवला, तुम्ही कॉन्स्टंट ठेवला, समजा मी जर इथं लिहिलं किंवा पोटेन्शियल एनर्जी मला काढायची आहे, ही आहे पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी काढायची कशी, तर पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला. समजा हा मार्कर आहे, मार्कर मी जर रेस्ट कंडिशनमध्ये ठेवला माझ्या हातावर, तर तुम्ही काय म्हणणार, सर दिस मार्कर हॅज पोटेन्शियल एनर्जी. वाय पोटेन्शियल एनर्जी, बिकॉज इट इज नॉट इन मोशन. तो जो मार्कर आहे तो मोशनमध्ये नाही आहे, मुव्हिंग कंडिशनमध्ये नाही आहे, म्हणून तुम्ही काय म्हणणार त्याला की सर त्याला पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि कोणत्याही वस्तूची पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी तुम्हाला एक मात्र फॉर्म्युला यूज करावा लागेल, तो म्हणजे mgh. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पोटेन्शियल एनर्जी जर काढायची असेल तर mgh हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला वापरावा लागेल. पण याच्यातले पॅरामीटर्स तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे. आता याच्यातला m जो आहे तो जनरली आपण कशासाठी यूज करतो, माससाठी. त्याच्यानंतर g
ची जी आहे ती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी. त्याच्यानंतर एच कशासाठी वापरणार आपण, हाईटसाठी. मग आता हे जे पॅरामीटर जे तुम्हाला माहिती आहे त्या पॅरामीटर्सवरून तुम्हाला काय काढायचं आहे, त्याचं डायमेन्शन काढायचं आहे. चला तर डायमेन्शन काढू. एम मास दॅट इज m1 डायमेन्शन, जीचं डायमेन्शन, जी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण या आधीच काढलेलं आहे. कोणतं आहे, ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आहे L1 t-2. त्याच्यानंतर आहे एच म्हणजे काय, एच म्हणजे हाईट, आणि हाईट म्हणजे काय असते, लेंथ. म्हणून लेंथचे जे डायमेन्शन आहे ते इथं आपण वापरणार आहोत हाईटसाठी, दॅट इज L1. चला तर बघूया आपण डायमेन्शन काय येणार आहे. M1 L1, इथं L1 आहे, हा 1 + 1 काय होणार आहे 2, L2 t-2. म्हणजे आपलं डायमेन्शन काय आलं, M1 L2 t-2. आता तुम्ही जर थोडंसं काळजीपूर्वक जर बघितलं तर तुम्ही म्हणणार सर इथं कायनेटिक एनर्जीसाठी डायमेन्शन आणि पोटेन्शियल एनर्जीसाठी सुद्धा डायमेन्शन सारखंच आलंय. मग याच्यावरून एक कन्क्लुजन आपण करू शकतो की जर कायनेटिक आणि पोटेन्शियलसाठी जर सारखेच डायमेन्शन असतील तर कुठल्याही प्रकारची जर एनर्जी असेल तर त्या एनर्जीचं जे काही डायमेन्शन असेल ते कसं असेल, सेम असेल. आणखी समजा तुम्हाला कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे काहीच आठवलं नाही, त्याचे फॉर्म्युलेज आठवले नाही, काही आठवलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला मात्र जर एक गोष्ट जर लक्षात असेल ते म्हणजे वर्क. कालच तुम्हाला सांगितलं आहे की फिजिक्समध्ये वर्कचा अर्थ जो आहे तो फार वेगळा आहे. फिजिक्समध्ये वर्कचा अर्थ आहे जर एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स जर अप्लाइड केला तर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होणं महत्त्वाचं आहे. जर डिस्प्लेसमेंट झालं तरच तिथं काय होणार आहे, वर्क होणार आहे. आणि वर्क संदर्भात आपण एक फॉर्म्युला बघितला आहे, तो म्हणजे काय, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. हा आहे फोर्स संदर्भातला फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं आहे, डायमेन्शन कॅल्क्युलेट केलं आहे. चला, फोर्सचं डायमेन्शन काय आहे, फोर्सचं डायमेन्शन आहे m1 L1 t-2. डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय आहे, L1. आता L1 इथं L1 आहे म्हणजे काय येणार आहे, इथं L1 + L1 L2 t-2. बघा मित्रांनो, वर्क या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन किती आलंय, m1 L2 t-2. आता हे जे डायमेन्शन आहे हे डायमेन्शन बघा, पोटेन्शियल एनर्जीचं सुद्धा तेच डायमेन्शन आहे आणि कायनेटिक एनर्जीचं सुद्धा तेच डायमेन्शन आहे. मग कन्क्लूड काय करू शकतो आपण की वर्क असेल किंवा एनर्जी असेल, या दोन्हीही फिजिकल क्वांटिटीचं एनर्जी, मग ते कोणत्याही प्रकारची असेल, कायनेटिक असेल किंवा पोटेन्शियल असेल, तर कोणत्याही प्रकारच्या एनर्जी असेल आणि वर्क असेल तर या दोघांचं युनिट हे कसं असते, मात्र सेम असते. मग ऑब्विसली तुम्ही काय विचार करणार, तर जिथं वर्क आहे तिथं आम्ही एनर्जीचं डायमेन्शन वापरणार, जिथे एनर्जी आहे तिथं वर्कचं डायमेन्शन वापरणार. कारण आताच आपण हे प्रूफ बघितलंय बघा, कायनेटिक एनर्जी तुमच्या समोर आहे, पोटेन्शियल तुमच्या समोर आहे, त्याच्यानंतर वर्क सुद्धा तुमच्या समोर आहे. एनर्जी आणि वर्क आणि एनर्जी या दोन्हीही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसं आहे, सेम आहे. मग तुम्ही वर्कच्या ऐवजी एनर्जी वापरू शकता, एनर्जीच्या ऐवजी वर्कचं डायमेन्शन वापरू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं का, एनर्जी असेल किंवा वर्क असेल या दोघांचं युनिट सुद्धा सेम आहे. तुम्हाला 8वी 9वी 10वीला वर्क आणि एनर्जी मोजण्याचं SI युनिट माहिती असेल. ते काय असते, वर्क कशात मोजतो आपण, वर्क आपण मोजतो जूलमध्ये. सर्वांना माहिती आहे जूल हे काय, त्याचं SI युनिट आहे. आणि तेच वर्क जर CGS मध्ये मोजायचं झालं तर त्याला आपण काय म्हणतो, अर्ग म्हणतो. आणि अर्ग जे आहे ते आहे CGS युनिटमध्ये. तर एनर्जी सुद्धा कशात मोजतो आपण, जूलमध्ये मोजतो. लक्षात ठेवा मित्रांनो, कारण दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं युनिट सेम आहे म्हणून त्यांचं डायमेन्शन सुद्धा सेम आहे. ज्या क्वांटिटीचं युनिट सेम असते त्या क्वांटिटीचं डायमेन्शन सुद्धा सेम असते. याच्यावरून आपण असं कन्क्लुजन करू शकतो. आता बऱ्याचशा पुढे अशा क्वांटिटीज आहेत की ज्या क्वांटिटी आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत. हे एनर्जी आणि वर्क संदर्भात झालं. आता पुढे जर गेलो आपण तर पुढे आपल्याला आणखीन एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्या फिजिकल क्वांटिटीचं नाव आहे इम्पल्स.
इम्पल्स या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. तर इम्पल्स या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढण्यासाठी इम्पल्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. इम्पल्स म्हणजे काय बघा, एखादा ऑब्जेक्ट जर फास्ट तुमच्याकडे येत असेल आणि तुम्ही त्याला जर पकडत असाल तर जो काही शॉर्ट टाइम पिरियड असतो कॉन्टॅक्टचा, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुमची बॅट आणि बॉल, ज्यावेळेस तुम्ही बॉल फेकता आणि बॅटनी मारता त्यावेळेस बॉल आणि बॅटचा जो टाइम ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो हा कसा असतो, व्हेरी स्मॉल असतो. जर टाइम ऑफ कॉन्टॅक्ट जर स्मॉल असेल तर त्याला काय म्हणायचं, इम्पल्स. म्हणजे बॉल आणि बॅट या दोघांचा जो काही कॉन्टॅक्ट आहे तो एकदम विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतो. त्यासाठी त्याला आपण काय म्हणू, इम्पल्स. मग इम्पल्सचा फॉर्म्युला काय आहे, तर इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. मग फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम जर म्हटलं आपण तर फोर्स काय आहे, फोर्स आहे m1 l1 t-2 आणि टाइम आहे t1. लगेच तुम्हाला फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढायला लागले की लगेच फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युल्याच्या खाली त्याचे डायमेन्शन्स लिहा, त्याच्यानंतर तुम्हाला सरळ सरळ त्याचे डायमेन्शन्स काढता येतील. आता इथं डायमेन्शन काय होणार आहे, m1 l1. आता हा t-2 आहे, इथं t+1 आहे, मग -2 + 1 काय होतील, -1. म्हणजे हे जे काही m1 l1 t-1 आलंय हे जे युनिट आहे हे कशाचं आलंय, सर एक मिनिट बंद करता, ठाकरे सर चालू करता येईल ना मदत झालं. इम्पल्स या फिजिकल क्वांटिटीसाठी आपण फॉर्म्युला कुठला लिहिला आहे, फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. मग फोर्सचं डायमेन्शन ऑलरेडी आपण काढलं आहे, ठीक आहे. तर फोर्सचं डायमेन्शन जे काढलं आहे ते ॲज इट इज लिहा, m1 l1 t-2 मल्टिप्लाइड बाय t1. आता याच्यावरून आपल्याला याचं डायमेन्शन जे मिळेल ते काय मिळेल, m1 l1 t-1. आता इथं t-1 कसं आला, इथं t-2 आहे, इथं t-1 आहे, -2 + 1 काय होईल, -1 होईल. आता इम्पल्स नंतर जर आपण विचार केला की इम्पल्सचं आपल्याला जे डायमेन्शन आहे ते याला m1 l1 t-2, तर पुढच्या काही फिजिकल क्वांटिटीज आहे ज्याच्या डायमेन्शन सुद्धा आपल्याला इथं काढायचं आहे. बघा, इम्पल्स नंतर तुम्हाला स्ट्रेस या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला डायमेन्शन्स काढावं लागेल. आता स्ट्रेस म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, ॲक्च्युली स्ट्रेसचा अर्थ काय होतो. तर स्ट्रेससाठी कुठल्याही बॉडीच्या एरियावर जर तुम्ही फोर्स अप्लाइड केला तर त्याला काय म्हणू आपण, स्ट्रेस. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय लिहिणार मी, स्ट्रेसचा फॉर्म्युला लिहिणार फोर्स अपॉन एरिया, म्हणजे झाला स्ट्रेस. चला तर स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण लिहिल्यानंतर त्याचं डायमेन्शन काढू. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स काय आहे, m1 आहे, l1 आहे, t-2 आहे, अपॉन एरिया, एरिया काय आहे, l2 आहे. आता हा l2 प्लस आहे, वरती गेल्यावर काय होईल, -2 होईल. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला, m1 l +1 -2 किती होतील, -1, कारण l जवळ +1 आहे आणि हा +2 जो आहे हा +2 वरती गेल्यानंतर काय होईल, -2 होईल. म्हणजे इथं आपण काय लिहिणार, -2, म्हणजे 1 - 2 किती येणार आहे आपलं, -1, म्हणून एलचा पॉवर किती राहील, -1. थोडंसं केअरफुली लक्ष द्या. आणि ऑलरेडी ते काय राहील, t-2. आता स्ट्रेसचा हा डायमेन्शन झाल्यानंतर आपल्याला स्ट्रेनचं डायमेन्शन काढायचं. आता स्ट्रेनचं डायमेन्शन कसं काढणार आपण, स्ट्रेन. तर स्ट्रेनचं डायमेन्शन काढण्यासाठी आपल्याला स्ट्रेनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला, स्ट्रेनचा डायमेन्शनचा फॉर्म्युला आहे चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आता अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहे विद्यार्थ्यांनो की ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हे काय असतात, सारखेच असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही या फॉर्म्युल्याला जर काळजीपूर्वक बघितलं
तर इथं चेंज इन डायमेन्शन आहे, म्हणजे न्यूमरेटरला काय आहे डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे डिनॉमिनेटरला काय आहे डायमेन्शन. मग आता न्यूमरेटरचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन काय होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. म्हणून या स्ट्रेन काय आहे, स्ट्रेनला आपण काय म्हणू शकतो, इट हॅज नो डायमेन्शन. नो डायमेन्शन म्हणजे काय, इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो, सर मग कोणती फिजिकल क्वांटिटी डायमेन्शनलेस आहे. आता इथं जर मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन आहे, तर याच्यावरून कन्क्लुजन काय येईल माहित आहे का, की न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकच क्वांटिटी आहे, सारखीच क्वांटिटी आहे. मग डायमेन्शनलेस क्वांटिटी कोणती, तर डायमेन्शनलेस क्वांटिटी कोणती की ज्या क्वांटिटीचा फॉर्म्युला हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम आहे, म्हणजे इट इज अ रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी. सारखीच क्वांटिटी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल न्यूमरेटरला तीच आणि डिनॉमिनेटरला तीच, जर सारखीच क्वांटिटी असेल तर आपण त्याचं डायमेन्शन काय लिहितो, 0, म्हणजे त्याला डायमेन्शन अजिबात नसते. आता बघा इथं तुम्हाला जर डायमेन्शनलेस क्वांटिटीज म्हणजे काय जर पाहायचं असेल तर डायमेन्शनलेस क्वांटिटीला आपण कसं लिहू शकतो बघा. थोडंसं ही जी ट्रिक्स आहे ही तुमच्या डोक्यात ठेवा, किंवा नेमकं कोणत्या क्वांटिटीला डायमेन्शन नसतं. इथं काय डायमेन्शन आहे म्हणून मी काय लिहिणार, इट इज द रेशो ऑफ, कोणाकोणाचा रेशो आहे हा, इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीचा. वरही तीच आहे खाली पण तीच आहे, इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. इट इज द रेशो ऑफ, just you have to write similar quantity, similar quantities has no dimension. म्हणजे जर सारख्याच क्वांटिटीचा रेशो असेल तर तिला डायमेन्शन अजिबात नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण इथं बरेच मुलं कन्फ्यूज होऊ शकतात. ठीक आहे, सारखंच डायमेन्शन पाहिजे तिथं, म्हणजे सारखीच फिजिकल क्वांटिटी पाहिजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. चला तर ठीक आहे, आता आपण इम्पल्स पण काढला, स्ट्रेस काढला, स्ट्रेन काढला, त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक सिंपल फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी, बहुतेक तर फंडामेंटल क्वांटिटी तुम्ही काढलेलेच आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे याआधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं फंडामेंटल क्वांटिटी फक्त 7 आहेत. त्याचा टेबल सुद्धा मी तुम्हाला छानपैकी बनवून दिलेला आहे याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये. या व्हिडिओजमध्ये आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आणि या व्हिडिओजमध्ये कशावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत, फक्त आणि फक्त जर कोणतीही क्वांटिटी जर तुम्हाला दिली असेल तर त्याचं डायमेन्शन कसं काढतात, कारण डायमेन्शनचा प्रश्न 4 मार्काला येतो, म्हणजे येतोच. मग आता याचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याचे जर डायमेन्शन आपण इथं सबस्टिट्यूट केले तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे काय करता येणार, तुम्हाला डायमेन्शन्स काढता येणार. तर अशा प्रकारे अशा खूप साऱ्या फिजिक्समध्ये क्वांटिटीज आहेत की ज्याच्या तुम्ही डायमेन्शन्स इझिली काढू शकता. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इथं आपण इम्पल्स घेतलंय, त्याच्यानंतर स्ट्रेस घेतलाय, आता स्ट्रेन घेतलाय. स्ट्रेनमध्ये आपण एक गोष्ट शिकलोय की अशा काही क्वांटिटी आहेत की ज्यांना डायमेन्शन नसतं. मग याच्या मागचं कारण काय, तर याच्या मागचं कारण असं आहे की इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. आता इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज म्हणजे काय की याचा जो न्यूमरेटर आहे, या न्यूमरेटरला जी क्वांटिटी असेल तीच क्वांटिटी कुठं पाहिजे, डिनॉमिनेटरला पाहिजे. आता न्यूमरेटरला कोणती क्वांटिटी आहे, इथं डायमेन्शन आहे. मग डिनॉमिनेटरला सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, डायमेन्शन. मग जिथं दोन क्वांटिटी सारख्याच आहेत न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, अशी क्वांटिटीला काय नसते, डायमेन्शन नसते. म्हणून ही जी क्वांटिटी आहे ही इन शॉर्ट मध्ये काय लिहू शकतो आपण, डायमेन्शनलेस. लक्षात ठेवा, अशा काही फिजिकल क्वांटिटी आहे ज्या डायमेन्शनलेस असतात, त्यांना अजिबात डायमेन्शन नसते. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, जी न्यूमरेटरला फिजिकल क्वांटिटी असेल तीच कुठं असते, डिनॉमिनेटरला असते. ठीक आहे, तर आणखीन काही बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीज आहे ज्याचा आपल्याला वापर करायचा आहे, आणि 100% त्या फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत, म्हणजे दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहेत. आता फॉर एक्झाम्पल इथे इम्पल्सचं आपण उदाहरण घेतलं, हे इम्पल्स कोणावर डिपेंड आहे, फोर्सवर डिपेंड आहे, आणखीन टाइमवर डिपेंड आहे.
म्हणजे ही क्वांटिटी कुठल्या तरी क्वांटिटीवर डिपेंड आहे, म्हणून आपण यांना काय म्हणू, डिराइव्हड क्वांटिटी म्हणू. हे आपण व्यवस्थित बघितलं आहे. तर आता आपल्याला याच्यानंतर ज्या काही क्वांटिटीज आहेत, डिराइव्हड फंडामेंटल क्वांटिटी असेल किंवा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी असेल, तर ह्या क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काढण्यासाठी खास करून जेईच्या मुलांना HC वर्मा म्हणून एक बुक आहे, त्या बुक्समधून सुद्धा आपल्याला अशा फिजिकल क्वांटिटीज सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे, कारण पर्टिक्युलर जर जेईचा अभ्यास करत असताना आपल्याला HC वर्मा बुक रेफर करावंच लागतं, त्याशिवाय जेई आपण क्वालिफाय होऊ शकत नाही. तर हा जो चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट, या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण कुठलीही फिजिकल क्वांटिटी असो त्याचं डायमेन्शन्स काढलं, परंतु HC वर्मामध्ये अशा काही क्रिटिकल क्वांटिटीज आहेत की ज्याच्या डायमेन्शन्स काढणं फार अवघड आहे. तर आता याच्यानंतर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण HC वर्माचे जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या क्वांटिटीज इथं सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून जेईच्या मुलांना सुद्धा हा टॉपिक सोपा वाटेल आणि तुम्हाला सहज याचे 4 मार्क्स मिळून जातील. कारण 4 मार्क्स मिळवणं फार काही अवघड नाही आहे. ते नीटचा मुलगा असो की जेईचा मुलगा असो, तुम्हाला या युनिटवर 4 मार्काचा एक क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. आणि त्यासाठी तुम्हाला मी सांगितलंय की ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज घेतल्या मी कालच्या व्हिडिओजमध्ये, याच्या मागच्या व्हिडिओजमध्ये आणि या व्हिडिओजमध्ये ज्या घेत आहे, तर ह्या 100% तुम्हाला बाय हार्ट पाहिजे. बाय हार्ट म्हणजे तुम्ही पाठ नाही करत बसायचं हे, तर त्याचे फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. फॉर्म्युला लक्षात ठेवला की 100% तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतात. तर अशा पद्धतीनं आपण सुरुवात कुठून केली आहे, सुरुवात आपण एरियापासून केली आहे, त्याच्यानंतर व्हॉल्यूम काढला आपण, त्याच्यानंतर डिस्टन्स घेतलं, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मास, त्याच्यानंतर फोर्स, वर्क. तर ह्या ज्या बेसिक क्वांटिटीज आहेत, ह्या बेसिक क्वांटिटीज आपण काय केल्या इथं पूर्ण केलेल्या आहेत. आता काही ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत तर त्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये देतात. आता हे जे इक्वेशनचे फॉर्म्स आहेत हे HC वर्मामध्ये खूप सारे इक्वेशनचे फॉर्म आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण त्याचं डायमेन्शन्स काढू. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 12वीला इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा चॅप्टर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा चॅप्टर आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये एनर्जी डेन्सिटी म्हणून एक फॉर्म्युला दिला आहे. तो फॉर्म्युला आहे 1/2 एप्सिलॉन नॉट E². तर अशा इक्वेशनचं डायमेन्शन्स काढणं मुलांना फार अवघड जाते. आतापर्यंत जेवढेही मी तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज दिल्या त्यातली कुठलीही क्वांटिटीज तुम्हाला म्हटली की तुम्हाला या क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढायचं आहे, तर कुठलाही मुलगा आतापर्यंत ते सॉल्व्ह करू शकतो. परंतु तुम्हाला जर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज दिली तर इथं मुलांना प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच, कारण त्यांना माहीतच नसतं अरे बाबा हे कसं सॉल्व्ह करायचं आहे. ती याची जी लेंदी मेथड आहे ती लेंदी मेथड यूज करून सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो, परंतु ते बराच वेळ घेणार आहे. 5-5, 10-10 मिनिटं एका प्रश्नाला लागणार आहे. परंतु आपल्याला इथं टाइम लिमिट असतं, 1 मिनिटामध्ये एक प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. तर अशा प्रश्नासाठी काही ट्रिक्स आहेत माझ्याकडे, ज्या ट्रिक्स वापरून तुम्ही 10 मिनिटाचा प्रॉब्लेम अवघ्या 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करू शकता. आणि काही प्रॉब्लेम तसे आहेत की तुम्हाला सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. तुम्ही 20 ते 30 सेकंदामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार की असे जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्सचा डायमेन्शन्स कसं काढतात ते आपण बघणार आहोत.